वेलकम टू आचार्य डिजिटल वन्स अगेन. मी प्रतीक्षा मॅम. आपण ऑलरेडी 11th क्लाससाठी ग्रामरचा काही पार्ट सुरू केलेला आहे. आपण मागच्या 2 लेक्चर्समध्ये प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स ऑलरेडी पाहिलेले आहेत आणि आज आपण थर्ड आपला जो पार्ट राहिलेला आहे टेन्सेस मधला तो बघणार आहोत. तो आहे फ्युचर टेन्स. ओके, जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा केलेलं होतं की आपण पुढे जाण्या अगोदर एक क्विक रिव्हिजन घेतली होती, तसंच आज आपण एकदा छोटासा काय करणार आहे एक इंट्रोडक्शन घेऊयात. ओके, ऑलरेडी आपण डिस्कस केलेली आहे. टेन्सेसची डेफिनेशन आहे. काय आहे रे? टेन्स इज इक्वल टू टाइम प्लस ऍक्शन. त्याच्यामध्ये टाइम काय सांगतो आपल्याला? ड्युरेशन ऑफ वर्क, किती वेळ काम चालू आहे. किंवा ऍक्शन काय सांगते रे? वर्क डन, की ते वर्क जे आहे ते कसं डन झालेलं आहे, किती वेळ ती ऍक्शन आहे ती डन आहे की नाही हे सांगण्याचं काम कोण करतात? आपल्या ऍक्शन्स. टेन्स इज टाइम प्लस ऍक्शन हे आपण ऑलरेडी पाहिलं होतं. त्यानंतर पुन्हा आपण पाहिलं होतं हा जो आपला टाइम आहे आपल्याला काय करतो रे? 3 फेजेस मध्ये डिवाइड करतो. जी आपली फर्स्ट फेज आहे प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. प्रेझेंट मध्ये आपण काय म्हणतो रे? जो आत्ताचा मोमेंट आहे, आजचा जो दिवस आहे याला आपण काय म्हणतो? प्रेझेंट टाइम. पास्ट टाइम्स जो बॅक देन और यस्टरडे जो ऑलरेडी होऊन गेलेला आहे, ती ऍक्शन संपलेली आहे, त्याला आपण काय म्हणतो? पास्ट टेन्स. आणि फ्युचर मध्ये काय बघतोय आपण? येट टू कम और येट टू हॅपन. एखादी ऍक्शन अजून झालेली नाहीये पण ती होणार आहे, याला आपण काय म्हणतो? येट टू हॅपन और टुमॉरो, नेक्स्ट वीक, नेक्स्ट मंथ. हे जे आपण यूज करतो हे कुठे यूज करतो? फ्युचर टाइम शो करण्यासाठी यूज करतो. हे झालं टाइम साठी. जसं आपण ओके इथे एक्झाम्पल्स पण आहेत. प्रेझेंट टाइम दाखवताना आपण काय म्हणतो रे? ही इज अन आर्टिस्ट, तो आर्टिस्ट आहे. ही वॉज अन आर्टिस्ट, तो आर्टिस्ट होता. आणि फ्युचर मध्ये काय म्हणतोय? ही विल बी अन आर्टिस्ट, तो आर्टिस्ट बनेल. म्हणजे फ्युचर मधली पॉसिबिलिटी आपण शो करतोय. ते काय असेल रे आपला? फ्युचर टाइम. जसं आपण टाइमला काय केलं होतं रे? 4 कॅटेगरीज मध्ये 3 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलं होतं. तसंच आपण काय करतोय? आपल्या ऍक्शनला सुद्धा 4 फेजेस मध्ये डिवाइड करतोय. जसं की आपली फर्स्ट आहे इनडेफिनाइट और सिंपल, की ज्यावेळेस एखादी ऍक्शन कशी आहे? इनडेफिनाइट और सिंपल. म्हणजे काय रे? ऍक्शन इज सिम्पली मेन्शन्ड. किंवा नॉट शुअर, इनडेफिनाइट. कशाबद्दल? नॉट शुअर अबाउट लेंथ ऑफ ऍक्शन और कम्प्लीटनेस ऑफ ऍक्शन. ती ऍक्शन कम्प्लीट आहे किंवा मग ती पूर्ण झालेली आहे की नाही हे आपल्याला इथे माहिती नाहीये. त्यानंतर सेकंड होता कॉन्टिन्युअस. कॉन्टिन्युअस म्हणजे काय रे? प्रोग्रेसिव्ह. ती ऍक्शन अजून ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग ऍक्शन इज स्टिल गोइंग ऑन, ती ऍक्शन चालू आहे. त्यानंतर थर्ड जो होता काय होता रे? परफेक्ट. म्हणजे ऍट सर्टन पिरियड ऑफ टाइम ऍक्शन इज कम्प्लिटेड, ती ऍक्शन कम्प्लीट झालेली आहे. आणि जो आपला फोर्थ टाइप आहे तो कोणता आहे रे? परफेक्ट कॉन्टिन्युअस. परफेक्ट कॉन्टिन्युअस म्हणजे काय? ती ऍक्शन एका सर्टन पॉइंटला सुरू झाली आहे पण ती अजून सुद्धा चालूच आहे. ते सांगण्यासाठी आपण जो काय म्हणतो ऍक्शन्स यूज करतो त्या असतात आपल्या परफेक्ट कॉन्टिन्युअस. क्लिअर आहे? आपण इथपर्यंत पाहिलेलं होतं. त्यानंतर आपण प्रेझेंट टेन्स ही पाहिले. हे जे आपले ओके हे जे आपले 12 टाइप्स आपल्याला मिळालेले आहेत हे सुद्धा आपण पाहिलेले आहेत. त्यामधले ऑलरेडी आपण प्रेझेंट, पास्ट डिस्कस केलेले आहेत. त्यानंतर आज आपण बघणार आहोत फ्युचर टेन्स. ओके, त्यानंतर डायरेक्ट आता लगेच सुरुवात करूयात. जास्त वेळ आपण इथे घालवूया नकोयात, डायरेक्ट सुरू होऊ द्या. आपला फ्युचर टेन्स बघूयात. ओके, फ्युचर टेन्स आपल्या ऑलरेडी कंडिशन्स आणि रूल्स हे पाहून झालेला आहे प्रेझेंट पास्ट साठी. आणि आजचा आपला जो व्हिडिओ असेल तो असेल फ्युचर टेन्स साठी. ओके, मिळालेला आहे. ओके, येस, फ्युचर टेन्स. आता फ्युचर साठी पुन्हा जे ऍक्शन आहे, जी आपली फर्स्ट ऍक्शन आहे सिंपल और इनडेफिनाइट, याच्यासाठी आपण काय म्हणतो रे? की ज्याबद्दल आपल्याला लेंथ माहिती नाहीये किंवा त्याचा कम्प्लीटनेस आपल्याला माहिती नाहीये. पण पुन्हा आपण इथे काय म्हणतोय? की फ्युचर टेन्स म्हणजे काय? येट टू हॅपन, ती ऍक्शन अजून झालेली नाहीये. म्हणजे फ्युचर टेन्स मध्ये आपण काय करतोय रे? एक फ्युचर मध्ये होणारा इव्हेंट प्रेडिक्ट करतोय. ते तेव्हा असं होईल, असं होणार आहे हे ज्यावेळेस आपल्याला सांगायचं असतं त्यावेळेस आपण काय यूज करतो? फ्युचर टेन्स. आता याच्यामधला अगदी फर्स्ट टाइप आहे आपला फ्युचर टेन्स मधला फ्युचर इनडेफिनाइट और द सिंपल फ्युचर टेन्स. जसं की आपण म्हणतोय
हा जो आपला फर्स्ट टाइप आहे, तर याच्यामध्ये जसं आपण ऑलरेडी सगळ्यांसाठी डिस्कस केलेलं आहे, याचा सुद्धा आपला एक स्ट्रक्चर असेल. कसं असेल रे? जसं आपण नेहमी म्हणतोय की सब्जेक्ट प्लस वर्ब, हे तर आपल्यासाठी सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हे तर आपले कॉमनच आहेत की टेन्सेस मध्ये आपण हे 3 कॅरेक्टर्स नेहमी बघणार, हे तर आपण नेहमीच डिस्कस केलेलं. पण ज्या वेळेस आपण काय करतोय रे, फ्युचर प्रेडिक्ट करतोय, त्यावेळेस मात्र इथे काय येणार आहे, फ्युचर प्रेडिक्ट करण्यासाठी आता सोबत एक ऍडिशन येते, सब्जेक्ट प्लस शॅल बी शॅल और विल बी विल. हे जे दोन आहेत, शॅल और विल, हे दोन मॉडल ऑक्झिलरीज जे काय करतात, फ्युचर प्रेडिक्ट करण्यासाठी आपण यूज करतो. यांचा अजूनही यूज होतो, पण आता आपण काय करतोय, इथे फ्युचर इव्हेंटसाठी यूज करतोय. म्हणून विल शाल और विल इथे आपला यूज होणार. सब्जेक्ट प्लस शाल विल और विल सोबत फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. कारण काय रे, इथे फ्युचर मध्ये होणारी ऍक्शन आहे, म्हणून फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब अगेन, अँड देन इथे काय असेल आपला ऑब्जेक्ट. असं एक नॉर्मल आपलं स्ट्रक्चर असणार आहे, सिम्पल फ्युचर साठीचं हे स्ट्रक्चर असेल. आता बघूया आपल्या वरच्या सेंटेन्सेस मध्ये आपल्याला असं स्ट्रक्चर काही दिसतंय का रे, बघूयात. ओके, हे जे आहे आपली पहिली जी कंडिशन आहे, काय सांगते रे कंडिशन, टू इंडिकेट an action that will happen in the future, की अशा ऍक्शन शो करण्यासाठी सिंपल फ्युचर यूज करतो आपण, की ज्या काय होणार आहेत, की का फ्युचर मध्ये येणाऱ्या काळामध्ये त्या ऍक्शन्स होणार आहेत. फॉर एक्झाम्पल, आय शॅल गो फॉर अन इंटरव्ह्यू नेक्स्ट फ्रायडे. ओके, आता इथे काय सांगितले रे, आय शॅल, अगेन आय शॅल, सब्जेक्ट आय. ओके, ज्या वेळेस ओके जसं आपला जुने रूल्स होते त्यामध्ये आपण काय करत होतो रे, की हा जो शॅल शॅल असेल किंवा विल असेल, या दोघांचा आपण वेगवेगळ्या ठिकाणी यूज करत होतो. की आपला सब्जेक्ट जर आय असेल, वी असेल, तर आपण काय करतोय, शॅल यूज करतोय. पण जर आता काय राहिलं रे, ही विल, शी विल, इट विल, दे विल. ओके, हे जे आहेत आणि यांच्यासाठी आपण काय करतोय, विल यूज करतोय. आणि या दोघांसाठीच, या दोनच काय म्हणतात प्रोनाउन्स साठी आपण शॅल यूज करतोय. तसंच आपला शॅल, म्हणून इथे काय झालेला आहे, आपण शॅल यूज केलेला आहे. आय शॅल, ओके, सब्जेक्ट, देन काय आलेला आहे आपला हेल्पिंग वर्ब, शॅल आलेला आहे. इथे याचं हेल्पिंग वर्ब तो आलेला आहे शॅल. त्यानंतर गो, गो, वेंट, गॉन, म्हणजे काय रे, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब सुद्धा इथे आलेला आहे, वर्ब. अँड देन कुठे जाणार आहे, गो फॉर अन इंटरव्ह्यू. कुठे, फॉर अन इंटरव्ह्यू. ऍक्शन कशावर होतीये, इंटरव्ह्यू, म्हणजे तो रिसिव्हिंग एंड आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणूया, ऑब्जेक्ट. आणि पुढे मेन्शन केलेला आहे, एक काय दिलं रे, टाइम दिलेला आहे, कधी, नेक्स्ट फ्रायडे, फ्युचर मध्ये होणार आहे, ज्यावेळेस तो फ्रायडे येणार आहे, राईट. म्हणजे फ्युचर मध्ये होणारा इन्सिडेंट किंवा इव्हेंट जिथे आपल्याला सांगायचा आहे, तो काय असतो आपला सिंपल फ्युचर और फ्युचर इंडेफिनाइट टेन्स. नेक्स्ट एक्झाम्पल काय रे, दे विल. ओके, जसं आपण मगाशी म्हटलं होतं की काय आहे आपलं सब्जेक्ट, कसं आहे, दे, म्हणून आपण हेल्पिंग वर्ब यूज केलाय, विल. दे विल ऑर्गनाइज, काय आहे रे इथे, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. पुन्हा घेऊयात, दे हा आपला सब्जेक्ट, ऍक्शन डुअर आहे, त्यानंतर आपला हेल्पिंग वर्ब आलेला आहे विल, देन फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. आणि काय सांगितलंय, दे विल ऑर्गनाइज, काय ऑर्गनाइज करणार आहेत ते, तर अ मॅरेथॉन, म्हणजे हे काय आपलं ऑब्जेक्ट, कशावरती ऍक्शन होणार आहे, तर मॅरेथॉनवर ती काय केली जाते, ऑर्गनाइज, म्हणून अ मॅरेथॉन. आणि काय सांगितलं रे पुढे, एक टाइम मेन्शन केलेला आहे, कधीचा, इन द कमिंग मंथ्स, येणाऱ्या मंथ्स मध्ये, येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते काय करणार आहेत, हा इव्हेंट काय करत आहे, मॅनेज करणार, ऑर्गनाइज करणार आहेत, राईट. म्हणजे आपलं स्ट्रक्चर आपल्याला मिळालेलं आहे, सब्जेक्ट आलेला आहे, विल, देन फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब अँड ऑब्जेक्ट. क्लिअर आहे, ही आपली फर्स्ट कंडिशन तर आपण ऑलरेडी क्लिअर केलेली आहे. त्यानंतर बघूयात सेकंड मध्ये आपल्याला काय सांगितलंय रे, थिंग्स विच वी कॅन नॉट कंट्रोल अँड फॅक्च्युअल. ओके, म्हणजे ज्या गोष्टींवरती आपला कंट्रोल नाहीये किंवा त्या कशा आहेत, फॅक्ट्स आहेत, अशा गोष्टी सुद्धा आपण काय करतोय, फ्युचर, सिंपल फ्युचर मध्ये ऍड करतोय. आता कंट्रोल नाहीये म्हणजे कोणत्या रे, किंवा फॅक्ट्स आहेत, फॅक्च्युअल्स आहेत, जनरल ट्रूथ्स आहेत, असे जे आहेत. बघूयात, फर्स्ट, a newborn baby will have around 300 bones. आता इथे काय सांगितलं रे, न्यूबॉर्न बेबी. आता हे काय रे, विल हॅव, की असणार आहेत, आपण असं सांगतोय की ही फॅक्ट आहे, म्हणजे ज्यावेळेस ते बेबी आहे, ते बॉर्न होणार आहे,
त्यावेळेस त्याच्या बॉडीमध्ये अराउंड काय असतील 300 बोन्स असणार आहेत. म्हणजे काय, ही एक फॅक्ट आहे, फॅक्च्युअल गोष्ट आहे. त्यानंतर ते जॉईंट होतात, त्यानंतर ते कमी होतात, हे आहे. पण आधी फर्स्ट म्हणजे फर्स्ट थिंग फर्स्ट असं की काय केलेलं आहे, ज्यावेळेस ते बॉन्ड होणार आहे त्यावेळेस त्याला किती बोन्स असणार, 300. म्हणजे काय असेल रे, वी थिंग्स विच कॅनॉट कंट्रोल, वी कॅनॉट कंट्रोल, की ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत किंवा त्या फॅक्ट्स आहेत त्या आपण कशामध्ये ऍड करतो, याच्यामध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल काय सांगते आपलं, वॉटर विल बॉईल. वॉटर, ओके, सब्जेक्ट आहे आपला वॉटर. त्यानंतर आपल्याला आलेला आहे हेल्पिंग वर्ब विल. वॉटर विल, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, किती डिग्री सेल्सिअस, 800 डिग्री सेल्सिअस. हा आपला काय आहे, ऑब्जेक्ट. की काय आहे आता, ही फॅक्ट आहे, राईट, कधीही चेंज होणार नाहीये. वॉटर 100 डिग्री सेल्सिअस वरच बॉईल होणार आहे. म्हणून इथे काय आलाय, विल आलाय, हेल्पिंग वर्ब आलाय, जो काय सांगतोय की ज्या वेळेस ते बॉईल करायला ठेवलं जाणार आहे त्यावेळेस ते 100 डिग्री सेल्सिअस वरच बॉईल होणार आहे. असं ज्यावेळेस आपल्याला काय करायचं, फॅक्ट्स शो करायचे आहेत किंवा ज्या गोष्टींवरती आपला कंट्रोल नाहीये आणि फ्युचरमध्ये कधीतरी होणारच आहेत, हे सांगण्यासाठी आपण काय यूज करतोय, आपला सिंपल फ्युचर टेन्स. नेक्स्ट कंडिशन बघूयात काय आहे, टू इंडिकेट अँड इन्स्टंट डिसिजन. म्हणजे आत्ता या मोमेंटला मी काहीतरी डिसाईड केले किंवा मला अचानक काहीतरी आठवलंय आणि मग ते पुढे आपल्याला काय करायचंय, प्लॅन करायचंय. त्यावेळेसची जी सिच्युएशन आहे त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, सिंपल फ्युचर ऑर फ्युचर इंडेफिनाइट टेन्स. फॉर एक्झाम्पल, आय जस्ट डिसाइडेड. ओके, मी जस्ट आत्ताच काहीतरी डिसाईड केलेलं आहे. आय जस्ट डिसाइडेड दॅट आय शाल. आय शाल आलंय. ओके, म्हणजे इथे काय असेल रे, हे आत्ताच डिसाईड झालेलं आहे. हे काय, इन्स्टंट, टू इंडिकेट आला इन्स्टंट डिसिजन, आत्ताचा हा डिसिजन आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, दॅट, कंजंक्शन आलेला आहे, सब्जेक्ट आलेला आहे आपला आय, सब्जेक्ट मिळाला आहे. आय हा सब्जेक्ट आहे म्हणून आपला हेल्पिंग वर्ब आलेला आहे शॅल. त्यानंतर आय शॅल गो म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. गो वेअर, कुठे, कुठे ऍक्शन होतीये ही, ऑन अ ट्रिप टू हनॉय. ओके, म्हणजे काय असेल रे आपलं ऑब्जेक्ट. हनॉय हे आपलं ऑब्जेक्ट आहे. हे स्ट्रक्चर तर आपल्याला मिळणारच, पण सुरुवातीचा जो पार्ट असेल तो काय असेल रे आपला, की एक डिसिजन झालेला आहे. तो डिसिजन काय आहे हे सांगण्यासाठी असेल की इन्स्टंटली काहीतरी ठरलेलं आहे. त्यानंतर दे रिमेंबर्ड दॅट. ओके, दे रिमेंबर्ड, अचानक काहीतरी आठवले. काय आठवलंय, टुडे इज हर बर्थडे, की तिचा आज बर्थडे आहे. सो म्हणून दे विल बाय अ केक. ते काय करतील, केक बाय करतील. दे विल बाय अ केक फॉर हर. म्हणजे काय रे, की आत्ता इन्स्टंटली काहीतरी ठरलेलं आहे आणि मग फ्युचरमध्ये ते काय केलं जाईल, प्लॅन केलं जाईल. ह्या गोष्टी आपण कुठे मेन्शन करतो, आपल्या सिंपल फ्युचर टेन्स मध्ये. क्लिअर आहे? मला असं वाटतं इथपर्यंत आपण सगळेजणांना थोडं थोडं समजलेलं आहे. की अगदीच समजलेलं नसेल तर ह्या ज्या काही कंडिशन्स आहेत त्या लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला त्या विसरल्या जाणार नाही आणि ज्याही वेळेस गरज पडेल त्यावेळेस आपल्याला रीड करता येईल. ओके, हे झाल्या हा. ओके, इथपर्यंत झालेला आहे आपला सिंपल फ्युचर. आता जसं आपण मागच्याही क्लासेसमध्ये पाहिलेलं आहे की जशा कंडिशन्स पाहतोय तशा आपण अफर्मेटिव्हचं स्ट्रक्चर कसं असेल, नेगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह यांचं स्ट्रक्चर कसं असेल ते पाहिलंय. तसंच आता आपण इथे सुद्धा पाहणार आहोत. फर्स्ट, रूल्स फॉर अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे कोणते रे, की ज्याच्यामध्ये काय असणार आहे की कोणताही नेगेटिव्ह वर्ड असणार नाहीये, ज्याच्यामध्ये देर इज ऍब्सन्स ऑफ नेगेटिव्ह वर्ड. नेगेटिव्ह वर्ड म्हणजे कोणते असू शकतात, नो, नन, नेव्हर, नॉट, नन ऑफ दिस, नीदर. हे जे वर्ड्स आहेत ते काय आहेत, नेगेटिव्ह वर्ड्स आहेत आणि असे वर्ड्स इथे असणार नाहीयेत. मग त्या सेंटेन्सेसचं स्ट्रक्चर कसं असणार ते बघूयात. आधी एक एक्झाम्पल बघूया. शी विल परसिव्ह हर बॅचलर्स डिग्री नेक्स्ट इयर. ओके, आता इथे आपण काय म्हणतो रे, शी विल परसिव्ह. ज्यावेळेस ते असं सांगते, शी हा आपला सुरुवात कशाने झालेली रे, आपल्या सब्जेक्टने. त्यानंतर हेल्पिंग वर्ब विल आलेला आहे, थर्ड पर्सन होता शी म्हणून आपला हेल्पिंग वर्ब आलेला आहे विल. त्यानंतर परसिव्ह, परसिव्ड म्हणजे काय असेल रे, आपला फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आलेला आहे आणि ते काय परसिव्ह करणार आहे, काय अचीव्ह करणार आहे, तर हर बॅचलर्स डिग्री म्हणजे काय आहे आपला ऑब्जेक्ट. आणि कधी करणार आहे, तर नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी करणार आहे. राईट, म्हणजे नेक्स्ट जो काय म्हणणार फ्युचर इव्हेंट आहे त्याबद्दल बोललं गेले. आणि आपलं स्ट्रक्चर कसं आहे रे, शी विल
ओके, शी विल परस्यू हर बॅचलर्स डिग्री नेक्स्ट इयर. क्लिअर आहे इथे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल काय बघूयात रे. आय शॅल, इथे आपला सब्जेक्ट आहे. काय आहे रे, आय आहे. किंवा वी असेल तर या दोघांसाठी आपण काय यूज करणार आहे, शॅल, जसं आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ओके. त्यानंतर आय शॅल ऑलवेज, नेहमी. आय शॅल ऑलवेज रिमेंबर यू. रिमेंबर, रिमेंबर, रिमेंबर्ड, रिमेंबर्ड, राईट. म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब इथे यूज झालेला आहे. आय शॅल सब्जेक्ट आलेला आहे. शॅल म्हणजे इथे काय असेल रे, विलच्या ऐवजी शॅल आलेला आहे. फर्स्ट फॉर्म ऑफ रिमेंबर आलाय. आणि ऑब्जेक्ट कोणाला, तर यू. म्हणजे काय, हा आपला इथे ऑब्जेक्ट सुद्धा मेन्शन केलेला आहे. जसं आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर बघतोय तसंच आपल्याला कोणतं बघायचंय रे, आपल्या नेगेटिव्ह साठीचं पाहायचंय. ओके, रूल्स फॉर नेगेटिव्ह सेंटेन्स. ओके, डायरेक्ट एक्झाम्पल बघूया, त्यानंतर स्ट्रक्चर बघूया. की आता नेगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे याच्यामध्ये आपण काय करणार आहे की आपला नेगेटिव्ह वर्ड इथं आता येणार आहे. नो, नन, नन ऑफ दिस, नीदर, सेल्डम, हे जे वर्ड्स आहेत जे नेगेशन शो करतायत असे वर्ड्स आपण इथे यूज करणार आहोत. म्हणजे नॉटचं ऍडिशन इथे होणार आहे. बघूयात आपलं सेंटेन्स एक आणि मग त्यावरती डिसाइड करूयात. काय आहे रे, वी शॅल. वी आपला जो सब्जेक्ट आहे तो कोणता आहे, वी. म्हणून इथे काय आलेला आहे, शॅल. हा आपण इथे यूज केलेला आहे. वी शॅल नॉट. आता मात्र काय झालेलं आहे रे, एक नवीन ऍडिशन आहे, ते आहे नॉटचं. वी शॅल नॉट आणि पुढे वी शॅल नॉट ऑफेंड. फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. ऑफेंड, ऑफेंडेड, ऑफेंडेड, राईट. म्हणजे याच्यामधला जो फर्स्ट फॉर्म आहे तो कोणता आहे, ऑफेंड. म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. आणि कोणाला, द मॅनेजर. हे काय असेल आपलं ऑब्जेक्ट. क्लिअर आहे. हे स्ट्रक्चर आपल्याला इथे मिळणार आहे. फर्स्ट आपल्याला मिळालेलं आहे. सेकंड एक्झाम्पल असंच आहे का रे, काय आहे, आपला सब्जेक्ट आलेला आहे. सब्जेक्ट होता आपला ही, थर्ड पर्सन आहे आणि त्याच्यामुळे आपला हेल्पिंग वर्ब आपण यूज केलेला आहे विल. आणि त्यानंतर पुन्हा नॉटचं ऍडिशन आहे. पुढे काय सांगितले रे, नॉट पार्टिसिपेट. नॉट पार्टिसिपेट, पार्टिसिपेट, पार्टिसिपेटेड, पार्टिसिपेटेड. म्हणजे आपला फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब असेल पार्टिसिपेट. कशात, इन द डिबेट कॉम्पिटिशन. म्हणजे आपला ऑब्जेक्ट कोण आहे, डिबेट कॉम्पिटिशन. म्हणजे आपलं हे स्ट्रक्चर आपल्याला मिळालेलं आहे. पण ज्यावेळेस आपला जो सब्जेक्ट आहे थर्ड पर्सन असेल, ही, शी, इट किंवा दे, इट हे जे असतील त्यावेळेस आपण कोणाला यूज करतोय, विल. पण जर आपला काय असेल सब्जेक्ट आय आणि वी असेल तर मात्र आपण काय यूज करतोय, शॅल. एवढंच मात्र इथे लक्षात ठेवा. बाकी स्ट्रक्चर्स तर आपल्या एक्झाम्पल्स नुसार आपल्याला लक्षात राहणार आहेतच किंवा लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. ओके. त्यानंतर आपलं पुढचं जे टाइप ऑफ सेंटेन्स असेल तो आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. आता इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय रे, पुन्हा की टू आस्क क्वेश्चन्स. हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे सांगून की ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चन्स विचारायचे, प्रश्न विचारायचे त्यावेळेस आपण काय करतो, इंट्रोगेशन किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस यूज करतो. आपलं पहिलं एक्झाम्पल बघूयात लगेचच. पहिलं एक्झाम्पल असेल, ओके, जसं आपण ऑलरेडी पाहिलं होतं की आपले जे क्वेश्चन इंट्रोगेटिव्ह आहे याच्यामध्ये आपण टू टाईपचे सेंटेन्सेस बनवतो. एक असतो वर्बल क्वेश्चन्स आणि जे दुसरे असतात ते असतात आपले WH क्वेश्चन्स. वर्बल क्वेश्चन्स ज्यांचे आन्सर्स येस और नो मध्ये येत आहेत किंवा त्या क्वेश्चनची सुरुवात आहे ती कशाने होते रे, ती am, is, are, was, were, shall, will किंवा मग do, does, did याने त्यांची सुरुवात होते. आणि त्यानंतरचे जे आहेत WH क्वेश्चन्स म्हणजे काय की त्यांच्या क्वेश्चनची सुरुवात व्हॉट, व्हॅन, वेअर, हाऊ, वाय ह्या क्वेश्चन्सने सुरू होतात. ते असतात आपले WH क्वेश्चन्स. त्यामधला आपला फर्स्ट क्वेश्चन आहे. ओके, इथे आपल्याला क्लिअर दिसतंय क्वेश्चनची सुरुवात कशाने झाली रे, हेल्पिंग वर्ब विल. त्यानंतर काय आलेला आहे, विल यू म्हणजे हा आपला आहे सब्जेक्ट. विल यू प्लीज मूव्ह असाइड. प्लीज हा आपला इथे काय रे की एक ऍडिशनल वर्ड मिळालेला आहे. आणि त्यानंतर पुन्हा इथे काय असेल, आपला फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आहे अँड देन ऑब्जेक्ट. हे आपल्याला स्ट्रक्चर असेल आणि सोबत काय असेल, क्वेश्चन मार्क. असं एक रॅन्डम स्ट्रक्चर म्हणजे असं थोडंसं स्ट्रक्चर आपल्याला
मिळते, पण वाक्याची सुरुवात कशाने होईल? हेल्पिंग वर्ब, आणि त्यानंतर लगेचच कोण असेल? सब्जेक्ट. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल काय रे? व्हॉट, म्हणजे हा काय आपला WH वर्ड. व्हॉट, WH वर्ड. देन काय आलेलं आहे? हेल्पिंग वर्ब. वॉच नंतर हेल्पिंग वर्ब. देन शॅल आलेला आहे, आणि इथं आपला सब्जेक्ट काय आहे रे? वी आहे. म्हणजे आपण काय म्हणूयात की आय आणि शॅल यांच्यासाठी आपण आय आणि वी यांच्यासाठी आपण काय यूज करतोय? शॅल. म्हणून आपण इथं ऑलरेडी शॅल नंतर वी आलेला आहे सब्जेक्ट, आणि क्वेश्चन आहे व्हॉट शॅल वी डू इन दिस सिच्युएशन? ओके, WH वर्ड शॅल, WH वर्ड, त्यानंतर आपला हेल्पिंग वर्ब शॅल, सब्जेक्ट वी, अँड फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब डू, हा फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, आणि पुढे काय आहे? इन दिस सिच्युएशन, हे आहे आपलं ऑब्जेक्ट, अँड देन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मार्क आलेला आहे. हे असं आपलं एक स्ट्रक्चर आपल्याला 2 टाईपच्या सेंटेन्सेस मध्ये मिळणार आहे. इथपर्यंत आले का? एकदा बघितले का तुम्ही? सगळं चेक केलेलं आहे? जिथे जिथे वाटतंय तिथे तिथे नोट डाऊन करत चला, म्हणजे पुन्हा तुम्ही विसरणार नाही. ओके, हे झालेलं आहे आपल्या सिंपल और इनडेफिनाइट फ्युचर टेन्स साठी. आता पुढचा जो आहे तो आहे फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स. अगेन, ज्याही वेळेस आपण कॉन्टिन्युअस असं म्हणणार आहे त्यावेळेस हा जो आपला वर्ब आहे त्याला काय असणार आहे रे? ING लागलेला असणार आहे, म्हणजे ती ऍक्शन कॉन्टिन्युअस आहे, थांबलेली नाहीये. आपण काय म्हणतोय कॉन्टिन्युअस ऍक्शन्सला? ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग ऍक्शन इज स्टील गोइंग ऑन, ती ऍक्शन चालू आहे, थांबलेली नाहीये. आणि आता ही कुठे? फ्युचर टाइम मध्ये, की फ्युचर मध्ये एक ऍक्शन चालू होणार आहे आणि ती चालू राहणार आहे, काही सर्टन पॉइंट ऑफ टाइम पर्यंत चालूच राहणार आहे. ओके, बघूयात आता इथे काय आहे एक्झॅक्टली. याच्यामध्ये काय दाखवलं जातं? कधी यूज केला जातो फ्युचर कॉन्टिन्युअस? फर्स्ट, टू इंडिकेट अन ऍक्शन दॅट विल ऑकर इन द नॉर्मल कोर्स इन द फ्युचर, की फ्युचर मध्ये कधीतरी ती ऍक्शन होणार आहे. ओके, की फ्युचर मध्ये ती ऍक्शन चालू राहणार आहे. ऍक्शन दॅट विल ऑकर, की ती ऍक्शन होईल आणि ती चालू राहील इन द नॉर्मल कोर्स इन अ फ्युचर. फॉर एक्झाम्पल, आय शॅल बी अटेंडिंग. ओके, हे बघण्या अगोदर आपण जसं नेहमी स्ट्रक्चर्स बघतो तसं इथे आपलं स्ट्रक्चर बघायचं आहे. सब्जेक्ट आलेला आहे आपल्या सेंटेन्सेस मध्ये, सब्जेक्ट आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे, सब्जेक्ट आहे. जसं आपण सिंपल फ्युचर मध्ये शॅल और विल यूज केलं होतं, इथे सुद्धा असणार आहे. पण आता डिफरन्स काय असेल रे? शॅल बी और विल बी यांचं ऍडिशन होणार आहे. आता इथे शॅल बी, विल बी, आणि वर्ब कसा आहे रे? वर्ब फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब विथ ING, अँड देन ऑब्जेक्ट ऍक्शन रिसिव्हर असणार आहे इथे. म्हणजे हे आपलं स्ट्रक्चर असं आहे. आणि शॅल बी किंवा विल बी आपण काय यूज करतो रे? कारण ती ऍक्शन फ्युचर मध्ये कॉन्टिन्युअस असणार आहे, चालू असणार आहे, म्हणून आपण काय केलेले? शॅल सोबत किंवा विल सोबत बीचं ऍडिशन केलेलं आहे, टू शो दॅट ऍक्शन विल बी कॉन्टिन्युअसली हॅपनिंग, और ती चालूच आहे. ओके, फॉर एक्झाम्पल, आय शॅल बी, आय शॅल बी, आय आपला सब्जेक्ट आय आहे म्हणून आपण यूज केलेला आहे शॅल, सोबत आलेला आहे बी. आय शॅल बी अटेंडिंग. ओके, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब विथ ING. वॉट, स्कूल, ऑब्जेक्ट मिळालेला आहे. कधी? टुमॉरो, ही काय आहे ऍक्शन? फ्युचर मध्ये होणारी ऍक्शन आहे, म्हणून तिथे मेन्शन केलेला टाइम काय? टुमॉरो, म्हणजे ती उद्या होणारी ऍक्शन आहे. आय शॅल बी अटेंडिंग, की मी उद्या स्कूलमध्ये असेल किंवा मी शाळेमध्ये गेलेलो असेल, हे असं सांगितलेलं आहे. कधी? उद्या, असं सांगण्यासाठी यूज झालेलं आहे. त्यानंतर they will be going to work at 9 o'clock. they will be going to work, की ते काय आहे? will be going to work, ते काम करायला लागणार आहेत. कधी? तर 9 o'clock they will be going to work, ते जाणार आहेत, मेन्शन केलेलं आहे आपण. ओके, त्यानंतर पुढे आपल्याला काय सांगतो रे आपण इथे? टू इंडिकेट an action that will be in a progress at given point of time. in progress, ओके, म्हणजे ती ऍक्शन चालूच राहणार आहे at a given point of time in the future. फ्युचर मध्ये एका दिलेल्या वेळापर्यंत ती ऍक्शन चालूच राहणार आहे, हे सांगण्यासाठी आपण काय करतोय? फ्युचर कॉन्टिन्युअस यूज करतोय.
फॉर एक्झाम्पल, ॲट दिस टाइम नेक्स्ट मंथ, यावेळी पुढच्या महिन्यात, ओके, याच वेळी पुढच्या महिन्यात काय होणार आहे, आय शॅल बी मुव्हिंग अब्रॉड फॉर हायर स्टडीज, की मी काय होतोय, शिफ्ट होणार आहे किंवा मी तिकडे जाणार आहे. आय शॅल बी मुव्हिंग, मी गेलेला असेल, असं सांगितलेलं आहे की या वेळापर्यंत ती ऍक्शन झालेली असेल. वी शॅल बी कुकिंग ॲट द युज्युअल टाइम टुमॉरो, की नेहमीचा जो टाइम असेल त्यावेळेला आम्ही काय करत असू, कुकिंग करत असू, हे सांगितलेलं आहे. म्हणजे काय रे, टू इंडिकेट अन ऍक्शन दॅट विल बी इन अ प्रोग्रेस, की त्या दिलेल्या वेळामध्ये त्या ऍक्शन चालू असणार आहेत, प्रोग्रेसमध्ये असणार आहेत, हे इथे सांगितलेलं आहे. आणि ते सांगण्यासाठी आपण यूज करतोय फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स. ओके, पुढे बघूयात काय आहे त्याची कंडिशन. येस, दोनच आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर पुन्हा आपले रूल्स आलेले आहेत. रूल्स मध्ये आपण बघतोय रीमा. ओके, रीमा विल बी, जे आपलं नॉर्मल सिंपल फ्युचर साठीचं किंवा फ्युचर कॉन्टिन्युअस साठीचं जे स्ट्रक्चर असेल तेच आपलं कशाचं असतं रे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स, राईट. सब्जेक्ट आलेला आहे आपला वी, म्हणून आपण हेल्पिंग वर्ब यूज केलेला आहे शॅल. ओके, त्यानंतर सब्जेक्ट आपला जो हेल्पिंग वर्ब आहे तो एकटाच आलेला नाहीये, सोबत त्याच्या बीचं ऍडिशन आहे. त्यानंतर फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब विथ ING अँड देन वेटिंग, कशासाठी, अ रिपोर्ट ऑन ग्लोबल हंगर इंडेक्स, म्हणजे हा काय आपला ऑब्जेक्ट. रिपोर्टचा ते वेट करताय. ओके, म्हणजे हे आपलं स्ट्रक्चर कसं मिळते आपल्याला, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब विथ फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, ING ॲडिशनल अँड ऑब्जेक्ट. वरचं काय रे, आता हा काय आपला थर्ड पर्सन आहे, रीमा. आपल्याला माहिती नाही एक्झॅक्टली कोणत्या रीमाबद्दल बोललं जाते, म्हणजे हा थर्ड पर्सन आहे आपल्यासाठी. ज्यावेळेस सब्जेक्ट कसा आहे रे, थर्ड पर्सन सब्जेक्ट आहे, त्यावेळेस आपला हेल्पिंग वर्ब काय असेल, विल असेल. त्यानंतर रीमा विल बी विजिटिंग, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्बला ING लागलेला आहे. आणि काय काय विजिट करणार आहे ती, तर ताजमहल, म्हणजे हा काय आपला ऑब्जेक्ट आहे. इथे इथपर्यंत आलेला आहे का, की जे आपलं फ्युचर कॉन्टिन्युअस साठीचं जे स्ट्रक्चर होतं ते स्ट्रक्चर आपण कुठे यूज करतोय, आपल्या अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये. क्लिअर आहे, हे झालं आपल्या अफर्मेटिव्ह साठी. त्यानंतर आपलं जे पुढचे असते, पुढचं जे सेंटेन्स असेल ते कोणतं असेल रे, नेगेटिव्ह सेंटेन्स. की नेगेटिव्ह मध्ये काय होतं नेमकं बघूयात आता. अगेन ज्यावेळेस आपण जसं अफर्मेटिव्ह साठी सांगितलेलं आहे की आपल्या फ्युचर कॉन्टिन्युअसचं जे स्ट्रक्चर राहणार तेच आपल्या अफर्मेटिव्हचं आहे, मग तसंच त्याच सेंटेन्समध्ये, त्याच काय म्हणतात की फ्रेममध्ये आपण फक्त एका वर्डचं ऍडिशन करणार. आणि तो वर्ड कोणता असेल रे, नॉट. म्हणजे काय, नेगेशन शो करण्यासाठी आपण तो नेगेटिव्ह वर्ड यूज करतोय, नॉट. म्हणजे आपलं स्ट्रक्चर असेल रंजन अँड रवी, हा आपला काय आहे, सब्जेक्ट, नाव आलेलं आहे. रंजन अँड रवी विल, हेल्पिंग वर्ब आलेला आहे विल. त्यानंतर नेगेटिव्ह वर्ड आहे नॉट, विल नॉट बी, आता इथे आलेला आहे बी, ऍक्शन कॉन्टिन्युअस आहे हे शो करण्यासाठी विल, देन नॉट अँड बी असं ऍडिशन आपण करतोय. आणि त्यानंतर विल नॉट बी अरायव्हिंग. ओके, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब अरायव्हिंग, कसा, ऑन टाइम, म्हणजे हे आपलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असं आपण म्हणूयात. पण आपले जे फ्रेम आहे ती कशी मिळते रे आपल्याला, सब्जेक्ट प्लस विल और शॅल मध्ये नॉट, बी, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब अँड ऑब्जेक्ट. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया, आय शॅल. आता इथे काय झाले रे, सब्जेक्ट आपला आय आहे म्हणून आपला हेल्पिंग वर्ब असेल शॅल. आय शॅल नॉट बी, नेगेटिव्ह वर्ड नॉट, कॉन्टिन्युअस ऍक्शन शो करण्यासाठी बी, अँड दॅट नॉट बी अटेंडिंग, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब विथ ING, अटेंडिंग व्हॉट, द स्विमिंग क्लास, म्हणजे हा आपला आहे इथे ऑब्जेक्ट. क्लिअर आहे, फक्त आपण काय करतोय, विल बीच्या मध्ये कोणाला टाकतोय, नॉटला. आणि हेच आपलं स्ट्रक्चर असेल नेगेटिव्ह सेंटेन्स साठी. जे आपण अफर्मेटिव्हचं स्ट्रक्चर आहे सेम तसंच, फक्त काय केले रे, विल बी किंवा शॅल बीच्या मध्ये कोण येतोय, नॉट. क्लिअर आहे, असं जरी लक्षात ठेवलं तर ते पटकन लक्षात राहील, नाहीतर आपण लगेच विसरून जाऊ, तेवढ्याच स्पीडमध्ये विसरून जाणार. ओके, पुढचं बघूया काय आहे. जसं नेगेटिव्ह पाहिलेलं आहे तसं इंटरोगेटिव्ह मध्ये आता काय असेल ते बघूयात. रूल्स फॉर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. पुन्हा
जसं आपण सांगितलेले आपले जे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत ते काय होतात रे, 2 कॅटेगरीज मध्ये डिवाइड होतात, वर्बल क्वेश्चन्स आणि WH क्वेश्चन्स. आता वर्बल मध्ये कसं होतं रे, वर्बल मध्ये जसं आपण काय केलं होतं की शॅल आणि बीच्या मध्ये नॉट टाकत होतं तेव्हा आपलं नेगेटिव्ह होत होतं. आता कसं असेल रे की आपलं स्ट्रक्चर कसं आहे, शॅल हेल्पिंग वर्ब, शॅल और विल, याच्यामध्ये शॅल विल, अगेन सेंटेन्स आपला सब्जेक्ट. शॅल आय बी मेकिंग द केक नाव, मी आता केक बनवत असेल का असं विचारलेलं आहे. ओके, म्हणजे हेल्पिंग वर्ब मध्ये आलेला आहे आपला सब्जेक्ट आय, त्यानंतर सब्जेक्ट नंतर आपण यूज केलाय बी, कारण ती ऍक्शन कॉन्टिन्युअस करत असेल का असं विचारलेलं आहे, म्हणून बी देन फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब मेकिंग, मेकिंग द केक नाव, काय मेक करायचंय, काय बनवायचंय, केक, म्हणजे हे आपलं आहे ऑब्जेक्ट. आणि हा जो वर्ड आहे नाव, म्हणजे आता मी केक बनवत असेल का हे जे विचारलेलं आहे हे काय आहे आपला क्वेश्चन, म्हणून आपला इम्पॉर्टंट एलिमेंट असेल क्वेश्चन मार्क. हे कसं आपल्याला एक स्ट्रक्चर मिळते आपल्या सेंटेन्ससाठी की ज्यावेळेस हेल्पिंग वर्बने आपल्या सेंटेन्सची सुरुवात होते, विल असेल किंवा शॅल असेल, यांच्या मध्ये आपला काय येतो रे, बी येतो. त्यानंतर WH क्वेश्चन साठी WH वर्ड याने सुरुवात होते आपल्या क्वेश्चनची, WH वर्ड. त्यानंतर काय असेल रे, हाऊ विल दे बी करेक्टिंग दिस ह्यूज मिस्टेक, ते कसे हे रेक्टिफाय करणार आहेत आपण असं विचारतोय, राईट. म्हणजे याची सुरुवात हाऊ, WH वर्ड आलेला आहे हाऊ, त्यानंतर विल हेल्पिंग वर्ब आलेला आहे, हाऊ विल सब्जेक्ट, देन बीचं ऍडिशन असेल हाऊ they will be correcting first form of verb and then correcting काय, huge mistake, this huge mistake, object with question mark. हे असं स्ट्रक्चर आपल्याला मिळतंय. त्याच्या लक्षात काय ठेवायचं, फक्त WH वर्ड असेल म्हणजे कोणतरी what, when, how, why, हे जे आपले काय आहेत WH वर्ड्स आहेत, किंवा वेअर याने जर वाक्याची सुरुवात झाली तर ते काय असतील आपले WH क्वेश्चन्स, आणि जर am, is, are, was, where याने जर सुरुवात झाली तर ते काय असतील आपले वर्बल क्वेश्चन्स. क्लिअर आहे, इथपर्यंत आपण हे क्लिअर केलेलं आहे. आता पुढे बघूयात आपला जो पुढचा टाईप आहे. ओके, आपण इथपर्यंत आपण काय पाहिलेलं आहे, सिंपल फ्युचर और फ्युचर कॉन्टिन्युअस. आपला जो नेक्स्ट टाईप असेल तो आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. क्लिअर आहे, फ्युचर परफेक्ट मध्ये आपण काय बघणार आहे, एकच मिनिट. येस, फ्युचर परफेक्ट. फ्युचर परफेक्ट टेन्स हा आपला नेक्स्ट टाईप असेल. याच्यामध्ये आपण बघतोय फ्युचर परफेक्ट. जसं इथे आपण काय सांगितलं रे, परफेक्ट आहे म्हणजे ती काय ऍक्शन आहे की एका सर्टन पिरियड ऑफ टाइम मध्ये ती कंप्लीट होणार आहे. क्लिअर आहे, म्हणजे ती अजून चालू असेल आणि ती एका ठरलेल्या वेळेमध्ये संपणार आहे. कॉन्टिन्युअस सारखी ती चालूच असणार नाहीये, ठरलेला आहे तिचा वेळ आणि त्या वेळामध्ये ती संपणार आहे. ओके, आणि त्याच्यासाठीची जी कंडिशन आहे काय सांगितलंय, वी शॅल हॅव कम्प्लिटेड. ओके, जसं आपण ऑलरेडी म्हटलं होतं की काय असेल रे, की ज्याही वेळी आपण काय सांगतोय ऍक्शन परफेक्ट आहे हे सांगतो त्यावेळेस आपण काय यूज करतो, V3. पण आधी स्ट्रक्चर बघूयात की आपलं स्ट्रक्चर कसं असेल, वी शॅल हॅव कम्प्लिटेड द टास्क बाय टुमॉरो इव्हनिंग, म्हणजे एका ठरलेल्या वेळामध्ये ते टाइम काय होणार आहे, ती ऍक्शन कम्प्लीट होणार आहे. म्हणजे आपलं स्ट्रक्चर कसं असेल, सब्जेक्ट देन सब्जेक्ट, आणि इथे आपला हेल्पिंग वर्ब असेल शॅल हॅव किंवा विल हॅव, शॅल हॅव और विल हॅव, सब्जेक्ट प्लस शॅल हॅव और विल हॅव, अँड देन थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. वर्ब जो आहे कम्प्लीट, कम्प्लिटेड, कम्प्लिटेड, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब इथे आलेला आहे वर्ब. आणि त्यानंतर असेल कम्प्लिटेड, काय कम्प्लीट होणार आहे तर टास्क, म्हणजे ऍक्शन कशावर होतीये, त्या टास्कवर, म्हणजे आपला ऑब्जेक्ट असणार आहे. आणि पुढे एक टाइम मेन्शन केलेला आहे, एक सर्टन पिरियड ऑफ टाइम मध्ये ते काम होणार आहे. तर ते कधी होणार आहे, बाय टुमॉरो इव्हनिंग, उद्या संध्याकाळपर्यंत माझं जे टास्क आहे ते कम्प्लीट झालेलं असेल, म्हणजे एक्झॅक्ट टाइम इथे मेन्शन होतो आपल्यासाठी. त्यानंतर पुढचं असेल
Harrison will have. Okay, subject shall have, will have arrived. Third form of verb. कुठे? At the station. कधी? Around this time tomorrow. उद्या या वेळापर्यंत तो स्टेशनवर पोहोचलेला असेल. म्हणजे ठरलेली ऍक्शन, जी ऍक्शन आहे ती ठरलेल्या वेळामध्ये संपणार आहे किंवा वेळामध्ये कंप्लीट केली जाणार आहे. हे सांगण्यासाठी फ्युचरमध्ये सुद्धा की ज्यावेळेस एखादी ऍक्शन आहे ती ठरलेल्या वेळात पूर्ण होणार आहे हे सांगण्यासाठी आपण काय यूज करतो? आपला फ्युचर परफेक्ट टेन्स. याच्यामध्ये पुन्हा आपल्या 3 कंडिशन्स आहेत की अफर्मेटिव्ह सेंटेन्स, नेगेटिव्ह सेंटेन्स आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. याच्यामध्ये आपला अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी, त्याच्यासाठी आपण मगाशी काय म्हटलं होतं रे की आपलं जे स्ट्रक्चर आहे आपल्या फ्युचर कॉन्टिन्युअस जे होतं तेच राहिलेलं. तसंच इथे सुद्धा आपला जो काय असेल आता अफर्मेटिव्ह साठी सुद्धा आपलं जे स्ट्रक्चर आहे फ्युचर परफेक्ट साठी सेम तसंच राहणार आहे. बघूया. I shall have gone to meet him. I subject shall. ओके, इथे आलेला आहे आपला हेल्पिंग वर्ब. I subject shall आलेला आहे आपला हेल्पिंग वर्ब shall आणि सोबत काय आलेला आहे रे? shall have. shall have आणि पुढे काय? थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. go, went, gone. थर्ड फॉर्म ऑफ वर्ब आणि कुठे? टू मीट हिम म्हणजे हा आपला ऑब्जेक्ट आलेला आहे. त्यानंतर अगेन they will never ask him for a help. Subject they. Helping verb will आणि पुढे काय आहे रे? will have never asked असं आलं असतं इथे. they will never, they will have. helping verb आलेला आहे. त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ वर्ब asked, asked, asked. ईडी लागलेला आहे. रेग्युलर वर्ब आहे आपला म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ वर्ब आणि काय विचारलं असतं? फॉर हेल्प म्हणजे आहे आपलं ऑब्जेक्ट. क्लिअर आहे? म्हणजे आपलं सेम स्ट्रक्चर कशाचं होतं? फ्युचर परफेक्टचं जे स्ट्रक्चर आहे तेच आपल्या अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस सुद्धा आहे. जसं आपण मगाशी म्हटलं होतं अफर्मेटिव्हचं तसं आहे. तर आपल्या नेगेटिव्ह मध्ये फक्त काय ऍडिशनल असेल रे? नॉट हा वर्डच ऍडिशनल असणार आहे. म्हणजे काय होईल रे आपलं सब्जेक्ट. ओके, एक्झाम्पल बघूयात आधी. He will not have done this on his own accord. बघूया. ही आलेला आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट ही. आपला हेल्पिंग वर्ब आहे ते will. ओके, he will not. will have किंवा shall have यांच्या मध्ये कोण येते रे आता? not. he will have, he will not have आलेला आहे. आपला हेल्पिंग वर्ब याच्यामध्ये नॉट आलेला आहे. he will not have done. डन हे काय आहे? आपला थर्ड फॉर्म ऑफ वर्ब आहे. क्लिअर आहे? डन हा आपला थर्ड फॉर्म आहे. त्यानंतर डन काय? दिस हे जे आहे आपलं ऑब्जेक्ट आहे. क्लिअर आहे? ऑब्जेक्ट काय केलं नसतं त्याने? दिस आणि मग पुढे सांगितलंय पुढचा रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ सेंटेन्स आहे तो काय आहे रे? दिस ऑन हिज ओन रेकॉर्ड अकॉर्ड. ओके, हा आपला रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स आहे. त्यानंतर पुन्हा एक एक्झाम्पल आहे. वी आय असेल किंवा वी असेल त्यावेळेस आपण कोणता हेल्पिंग वर्ब यूज करतो? शॅल आणि इथे सुद्धा तेच झालेलं आहे. सब्जेक्ट आलेला आहे शॅल हॅव यांच्या मध्ये आलेला आहे नॉट. त्यानंतर पुढे आहे आय शॅल नॉट हॅव बीन. बी हा आपला फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आहे. बी, बिंग, बीन हा जो आपला थर्ड फॉर्म ऑफ वर्ब आहे तो इथे बीन आलेला आहे. बीन आलेला आहे आणि त्यानंतर बीन व्हॉट? सो स्ट्रिक्ट हा आपला ऑब्जेक्ट आपल्याला इथे ऑलरेडी मिळालेला आहे. क्लिअर आहे? याच्यामध्ये फक्त काय असेल रे? हेल्पिंग वर्बच्या मध्ये दोघांच्या मध्ये तो आलेला आहे म्हणजे विल हॅव और शॅल हॅवच्या मध्ये नॉट येतोय. ते असतील आपले नेगेटिव्ह सेंटेन्सेस. ओके, हे दिस इज अबाउट नेगेटिव्ह सेंटेन्सेस. आणि पुढचे जे असतील ते काय असेल रे? आपले इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंटरोगेटिव्ह मध्ये आपण काय बघणार आता? ओके, इंटरोगेशन प्रश्न विचारला जाणार आहे. मग प्रश्नामध्ये काय असेल रे? पुन्हा या इथे काय असेल रे? क्वेश्चन वर्ड आलेला आहे. ओके, व्हॉट आलेला आहे. WH वर्ड आलेला आहे. WH वर्ड नंतर आपला हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बच्या मध्ये सब्जेक्ट आहे. WH वर्ड आलेला आहे. WH वर्ड त्यानंतर हेल्पिंग वर्ब त्याच्यामध्ये आहे सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब इथे आता कंप्लीट होतोय म्हणजे हेल्पिंग वर्बच्या मध्ये आलेला आहे.
त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ वर्ब, देन ऑब्जेक्ट अँड क्वेश्चन मार्क. आता आपलं सेंटेन्स कसं आहे रे, व्हॉट शॅल वी हॅव डन टू, काय डन टू अवॉइड दिस ट्रॅजेडी. क्लिअर आहे, म्हणजे आपला सब्जेक्ट कशाने सुरुवात झाली आहे, एका WH वर्डने झालेली आहे, म्हणून इथे व्हॉट शॅल हॅव याच्यामध्ये आपला सब्जेक्ट आहे, डन थर्ड फॉर्म ऑफ वर्ब, आणि काय वर्ड काय करायचं होतं, टू अवॉइड दिस ट्रॅजेडी. त्यानंतर पुन्हा पुढचा क्वेश्चन आहे, विल ही हॅव फिनिश्ड रीडिंग द नॉवेल. विल ही, ओके, विल हेल्प काय आहे ते हेल्पिंग वर्ब. त्यानंतर आहे आपला सब्जेक्ट हॅव, इथे आहे आपला पुन्हा विल हॅव याच्यामध्ये आपला सब्जेक्ट आलाय, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब, फिनिश्ड थर्ड फॉर्म ऑफ वर्ब, रीडिंग द नॉवेल की त्याचं ते नॉवेल काय झालं असेल, रीडिंग द नॉवेल हे आपलं ऑब्जेक्ट आहे इथे. म्हणजे इथे आपले सेंटेन्सेस आपण ऑलमोस्ट कव्हर केलेले आहेत. मला असं वाटतंय आपल्याला आता सगळ्यांना थोडंफार तरी आयडिया आलेली असावी की आपण इथपर्यंत हे पाहिलेलं आहे. त्यानंतर आपला पुढचा जो टाईप आहे तो आहे फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस. म्हणजे एक ऍक्शन आहे जे फ्युचरमध्ये होणार आहे आणि काय रे परफेक्ट कॉन्टिन्युअस, म्हणजे ते एका काळामध्ये एका वेळेमध्ये सुरू झाली आहे आणि ती फ्युचरमध्ये काही काळ चालूच राहिलेली आहे हे सांगण्यासाठी. लक्षात येते का कशी आहे ती, फ्युचरमध्ये चालू होणार आहे, काही सर्टन पिरियड ऑफ टाइम पर्यंत ती चालूच राहणार आहे हे चालू झाली आहे आणि पुढे चालूच राहणार आहे हे सांगण्यासाठी आपण यूज करतो फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस. क्लिअर आहे, बघूयात त्याच्यामध्ये काय असेल, इट डिस्क्राइब्स अन ऍक्शन दॅट विल बी इन प्रोग्रेस. ते कशा असतील, ते चालूच असणार आहेत, फ्युचरमध्ये सुरू होणार आहे, ती चालूच असणार आहे, कधी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम की एका ठराविक म्हणजे काही काळासाठी ती चालूच राहणार आहे. बट विल एंड इन द फ्युचर, काही काळ चालू राहणार आहे फ्युचरमध्ये आणि ती फ्युचरमध्ये संपणार आहे. क्लिअर आहे, फ्युचरमध्ये काही काळ आधी काही काळ ती ऍक्शन चालूच असणार आहे आणि काही काळानंतर ती थांबणार आहे हे आपल्याला इथे समजून घ्यायचंय. आता याचं जे स्ट्रक्चर असेल जसं आपण ऑलरेडी सगळ्यांसाठी पाहिलेलं आहे तसं इथे काय असेल रे, आपला ऍज युजल सब्जेक्ट तर आहेच, जसं आपण फ्युचर परफेक्ट मध्ये विल हॅव यूज केला होता राईट, तोच इथे आपला असणार आहे विल हॅव, कारण आपल्या टेन्सचं नाव काय आहे परफेक्ट कॉन्टिन्युअस. म्हणजे आपला परफेक्ट मधला विल हॅव आणि शॅल हॅव तर आपण ऑलरेडी उचलणार आहोत, विल हॅव शॅल हॅव घेतलेला आहे. त्यानंतर आपण काय म्हणतो रे, ऍक्शन कशी आहे कॉन्टिन्युअस आहे, म्हणजे आपलं ऍक्शन कॉन्टिन्युअस आहे सांगण्यासाठी एक वर्ड आलाय बीन. ओके, हा मात्र जो वर्ड आहे तो फार कसा आहे कीवर्ड आहे की ज्यावेळेस ऍक्शन कशा आहे परफेक्ट कॉन्टिन्युअस त्यावेळेस कोणाचं ऍडिशन होतं बीनचं. हे ऍक्शन परफेक्ट कॉन्टिन्युअस आहे हे सांगण्यासाठी आणि ती ऍक्शन अजून संपलेली नाही चालूच आहे हे सांगण्यासाठी कोण येतं फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब विथ ING अँड देन ऑब्जेक्ट. हे असं एक स्ट्रक्चर आपल्या परफेक्ट कॉन्टिन्युअस मध्ये येतं. ओके, आता याच्यामध्ये बघूया एक्झाम्पल एक बघूया म्हणजे आपल्याला थोडीशी आयडिया येईल. माईक हा काय आपला सब्जेक्ट, माईक विल हॅव बीन आले का रे, विल हॅव बीन आलेला आहे. त्यानंतर माईक विल हॅव बीन वर्किंग फर्स्ट फॉर्म ऑफ वर्क, वर्क्ड इथे काय फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब विथ ING. माईक विल हॅव बीन वर्किंग कशावर ऑन हिज आर्ट आणि किती पुढे काय सांगितलं रे ओव्हर सर्टन पिरियड ऑफ टाइम, म्हणजे काय फॉर 3 days नाव, की तो काय करतोय त्याच्या आर्टवर काम करतोय, त्याचं काम चालूच आहे पण ते अजून 3 दिवस त्याचं ते काम चालूच राहणार आहे हे सांगितलं जाते इथे. लक्षात येते का रे, आपण काय म्हणत होतो ऑलरेडी ऍक्शन दॅट विल बी इन अ प्रोग्रेस. माईकचं त्याच्या आर्टवरती काम चालूच आहे आणि ते किती दिवस चालू राहणार आहे पुढचे आर्ट फॉर 3 days नाव, की तो कधीपासून करतोय आणि आता तो 3 दिवस ते काम करतच आहे अजून संपलेलं नाहीये हे जिथे सांगितलं जाते ते आहे आपला फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस. नेक्स्ट एक्झाम्पल काय, ऍट 3 o'clock वी शॅल हॅव बीन प्लेइंग विथ द किड्स फॉर an hour. म्हणजे प्लेइंग विथ द किड्स ही जी ऍक्शन आहे ती कधीपासून सुरू झालेली आहे की काय झालंय 1 तास झालेला आहे की काय अजून ती ऍक्शन चालूच आहे.
म्हणजे ॲट 3 o'clock म्हणजे ज्यावेळेस 3 वाजतील की काय होणार आहे, ती ऍक्शन अजून 1 तास झालेला असेल. आपण काय करतोय, वी शॅल हॅव बीन प्लेइंग, की आपण कधी पास्ट मध्ये म्हणजे एका काही काळामध्ये सुरू झाली आहे, ती ऍक्शन प्रोग्रेस मध्ये आहे आणि ती अजून चालूच राहणार आहे. हे जिथे सांगितलंय तो आहे आपला फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. आता याच्यामध्ये पुढे काही कंडिशन्स आहेत का ते बघूयात. ओके, अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह जसं आपण मगाशी म्हटलं होतं की काय असेल रे, की जे स्ट्रक्चर आपल्या फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस साठी असणार आहे तेच स्ट्रक्चर आपलं इथे सुद्धा फॉलो होणार आहे. म्हणजे कसं असेल, दे विल हॅव बीन रिपेअरिंग द हाऊस फॉर 2 days. ओके, स्ट्रक्चर असेल आपलं दे, सब्जेक्ट आलेला आहे दे, आपला थर्ड पर्सन आहे म्हणून इथे आपला हेल्पिंग वर्ब असेल विल हॅव. त्यानंतर ऍक्शन कॉन्टिन्युअस आहे, इन प्रोग्रेस आहे हे सांगण्यासाठी आलेला आहे बीन, आणि ऍक्शन अजून चालूच राहणार आहे किंवा कॉन्टिन्युअस आहे हे सांगताना पुन्हा एक वर्ड येणार रिपेअरिंग, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब विथ आयएनजी. रिपेअर, रिपेअर्ड, रिपेअर्ड म्हणजे इथे काय असेल, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब विथ आयएनजी. आणि काय रिपेअर करतायत ते, हाऊस, म्हणजे हे ऍक्शन कोणावर होतीये, हाऊसवर. ऍक्शन रिसिव्हर हाऊस आहे म्हणजे हे आपलं ऑब्जेक्ट आहे. आणि पुढे काय सांगितलंय, फॉर 2 days म्हणजे 2 दिवसांपासून ते ऍक्शन चालूच आहे, संपलेली नाहीये. क्लिअर आहे, म्हणजे हे असेल आपलं अफर्मेटिव्हचं स्ट्रक्चर. क्लिअर आहे. त्यासाठी पुन्हा एक एक्झाम्पल बघूया. आय शॅल हॅव बीन वर्किंग, आय शॅल हॅव बीन लुकिंग फॉर माय कॅट फॉर 2 hours नाव. 2 तासांपासून मी माझी जी कॅट मिसिंग आहे तिला शोधत आहे. ते टास्क अजून संपलेलं नाहीये. बघूयात पुढे. हे झालं आपल्या अफर्मेटिव्ह सेंटेन्स साठी. जसं अफर्मेटिव्ह साठी आहे तसंच आपल्याला आता बघायचं आहे नेगेटिव्ह साठी. नेगेटिव्ह मध्ये पुन्हा आपण काय करणार आहे, स्ट्रक्चर सेमच राहणार, फक्त ऍडिशन होणार एका छोट्या वर्डचं आणि तो वर्ड आहे नॉट. डायरेक्ट एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल असेल आपलं आय शॅल नॉट हॅव बीन स्टडीइंग फॉर मच टाइम. आय, सब्जेक्ट आपला आय आहे म्हणून आपला हेल्पिंग वर्ब आहे शॅल, सब्जेक्ट आलेला आहे शॅल, आणि शॅल हॅव या दोन्ही पॅकेज मध्ये काय आलेलं आहे, नॉट. किंवा इथे जर विल असता, जसं की येना, हे काय आहे आपलं सब्जेक्ट, थर्ड पर्सन सब्जेक्ट आहे म्हणून ते विल आलेलं आहे, आणि विल हॅवच्या मध्ये आलेला आहे नॉट. त्यानंतर हॅव, शॅल नॉट हॅव बीन स्टडीइंग, हॅव नंतर आलेला आहे बीन. ती ऍक्शन परफेक्ट आहे आणि ती संपलेली नाहीये हे सांगणारा वर्ड बीन. पुढे आहे फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब विथ आयएनजी, डान्सिंग, आणि पुढे काय दिलेलं आहे, कधीपासून, फॉर मोर दॅट, सॉरी, आय शॅल नॉट हॅव बीन स्टडीइंग फॉर मच टाइम. हा असेल आपला ऑब्जेक्ट. ऍडिशन आहे फक्त नॉटचं. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे येना, हे काय आपलं थर्ड पर्सन सब्जेक्ट आहे म्हणून आपण ऍड केलेलं आहे विल. नॉट, देन पुन्हा हेल्पिंग वर्ब आहे हॅव बीन डान्सिंग फॉर मोर दॅन 30 minutes. क्लिअर आहे. हे झालं आपल्या नेगेटिव्ह सेंटेन्स साठीचं. पुढे बघूया आपला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसं असेल. जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, इंट्रोगेटिव्ह मध्ये काय होईल रे, WH वर्ड ऍड होणार आणि आपला हेल्पिंग वर्ब. WH वर्ड वेअर, विल यू सब्जेक्ट मध्ये हॅव बीन स्टेइंग व्हेन यू मूव्ह अवे फ्रॉम द सिटी. म्हणजे इथे आलेला आहे WH वर्ड विथ विल, हेल्पिंग वर्ब. ओके, हेल्पिंग वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट, आणि इथे हेल्पिंग वर्ब कंप्लीट झालेला आहे. विल हॅवच्या मध्ये आलेला आहे म्हणून मी ते पुन्हा मेन्शन केले हेल्पिंग वर्ब. त्यानंतर बिन मात्र कंपल्सरी असणार आहे आपला, कारण तो काय शो करतो रे, ऍक्शन परफेक्ट कॉन्टिन्युअस आहे. त्यानंतर वर्ब विथ आयएनजी अँड देन काय, स्टेइंग व्हेन यू मूव्ह अवे फ्रॉम द सिटी, की हे जे आहे ऑब्जेक्ट अँड देन क्वेश्चन मार्क. हे स्ट्रक्चर आपल्याला आलेलं आहे. याच्यामध्ये आपला जो क्वेश्चन मार्क आहे तो मात्र मच निडेड आहे. त्यानंतर हे झालं WH साठी. आता वर्बल साठी कसं असेल रे, आपला जो हेल्पिंग वर्ब आहे त्याने वाक्याची सुरुवात होणार आहे. हेल्पिंग वर्ब विथ सब्जेक्ट आपला ही आलेला आहे म्हणून इथे आलेला आहे आपला विल हा आलेला आहे. जिथे आय असतं तिथे शॅल असतं.
हॅव सब्जेक्ट, त्यानंतर हॅव सोबत आता आलेला आहे बेन, आणि त्यानंतर फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब वर्किंग, कशावर, ॲट द MNC, फॉर अ इयर, इन मंथ, कधीपासून, आता एक वर्ष झालेलं आहे असं इथे सांगितलेलं आहे, राईट. म्हणजे हे जे आहेत आपले हे स्ट्रक्चर्स कशाचे आहेत रे, क्वेश्चन, जिथे आपल्याला क्वेश्चन्स विचारायचं आहे. फ्युचर मधली ती जी ऍक्शन आहे ती कशी आहे की काही सर्टन पिरियड ऑफ टाइम पर्यंत ती काय राहणार आहे, कंटिन्यू राहणार आहे. क्लिअर आहे. आय होप इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं असेल. आपण जे हे डिस्कस केलेलं आहे, जे समजले नसेल पुन्हा एकदा मागचे जे व्हिडिओज आहेत ते चेक करा. जर समजले नसतील तर आपण याचे क्वेश्चन सुद्धा घेणार आहोत. ओके, सो दिस इज अबाउट ऑल आर ग्रामर पार्ट और द टेंसेस पार्ट. ठीक है. ओके, गुड बाय एवरीवन.